तर तुम्ही एकदा नक्की भेट द्या आणि समस्याचे समाधान करून घ्या। आमचा पत्ता समर्थ बिल्डिंग, श्री दत्त भेल समोर, आझाद रोड, गडहिंग्लज। अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त गडहिंग्लज शहरात स्वच्छता सप्ताह, राष्ट्रवादी काँग्रेसचा स्तुत्य उपक्रम। माजी उपमुख्यमंत्री कैलासवासी अजित पवार यांच्या पहिल्या जयंतीनिमित्त गडहिंग्लज शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहरात विशेष स्वच्छता अभियान राबवून त्यांना आगळीवेगळी आदरांजली वाहण्यात येणार आहे। या उपक्रमाची माहिती प्रभारी नगराध्यक्ष महेश सलवादे यांनी कोल्हापूर लाईव्हशी बोलताना दिली। हा स्वच्छता सप्ताह येत्या 22 जुलै ते 28 जुलै या कालावधीत राबविण्यात येणार आहे। केवळ औपचारिकता म्हणून नव्हे तर शहराच्या सौंदर्यीकरणात भर टाकण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। या सप्ताहादरम्यान गडहिंग्लज शहरातील विविध प्रभागांमध्ये स्वच्छता केली जाणार असून सार्वजनिक ठिकाणांची साफसफाई करण्यावर भर दिला जाणार आहे। या मोहिमेचे खास वैशिष्ट्य म्हणजे शहरातील थोर महापुरुषांच्या पुतळ्यांची देखील स्वच्छता करण्यात येणार आहे। पुतळे पाण्याने धुवून आणि परिसराचे सुशोभीकरण करून अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले जाणार आहे, असे सलवादे यांनी सांगितले। नमस्कार, मी प्रभारी नगराध्यक्ष गडहिंग्लज महेश सलवादे। आमचे नेते कैलासवासी अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताह गडहिंग्लज शहरामध्ये आम्ही सुरुवात करत आहे आणि शासनाने सुद्धा आम्हाला ही जयंती शासन स्तरावर करावी अशी सूचना आम्हाला खालती आलेल्या आहेत। त्यामुळे आम्ही ही जयंती आमच्या नगरपालिकेकडून तर आम्ही करणारच आहोत, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही कार्यकर्ते म्हणून ज्या अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली जी गडहिंग्लज नगरपालिकेची सत्ता आमची आली मुस्लिम साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, पण योगायोगानं आमचं दुर्भाग्य आम्ही समजतो की अजितदादासारखे एक महाराष्ट्रातील मास लीडर या आकस्मिक त्यांच्या अपघातामुळं ते आमच्यातून निघून गेले। पण वास्तविक जर परिस्थिती बघितली तर अजितदादांची जी काम करायची पद्धत होती ती पूर्ण महाराष्ट्र, ज्यावेळी अजितदादांचा अपघात झाला त्यावेळी महाराष्ट्रात दुःखाचा डोंगर कोसळला आणि महाराष्ट्र सर्व हळहळत होता ह्या गोष्टीमुळं। पण अजितदादांच्याकडून शिकण्यासारखं भरपूर काय काय होतं। त्यांचे स्वच्छतेच्या बाबतीत असलेलं काम असेल किंवा बाकीच्या वेळी वेळेत पोचण्याचं काम असेल, त्यांच्याकडे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी शिकण्यासारखं भरपूर होतं। म्हणूनच आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुस्लिम साहेबांच्या सूचनेनुसार आम्ही ठरवलेलं आहे की गडहिंग्लज शहरामध्ये सुद्धा हा सप्ताह चांगल्या पद्धतीने व सामाजिक एक संदेश देण्याच्या दृष्टिकोनातून करायचा आहे। आता गडहिंग्लज शहरात आम्ही स्वच्छता मोहीम ही फार प्रभावीपणे चालू केली जाईल आणि अजितदादांचं सुद्धा स्वप्न होतं की स्वच्छ टिपटाप हे असं वागलं पाहिजे। त्यामुळं आम्ही हा जो आता अजितदादांचा सप्ताह चालू होणार आहे 5 तारखेपासून, हे 5 तारखेला आम्ही प्रभाग क्रमांक 5 मध्ये राजूअण्णा खणगावे यांच्या वार्डातून तिची सुरुवात आम्ही करणार आहे। तसेच गडहिंग्लज शहरातील ज्या गडहिंग्लज शहराला पुरोगामी विचाराचा एक पगडा गडहिंग्लज शहराकडे पाहिलं जातो आहे आणि ज्या महापुरुषांच्याकडे बघून आम्ही आमची राजकीय सुरुवात असेल किंवा ह्या सर्व सामाजिक जडणघडणीत आम्ही काम करत असतो, त्या सर्व महापुरुषांचे पुतळे असतील ते आम्ही स्वच्छ धुवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून आम्ही त्यांना अभिवादन करणार आहे। आणि हीच जयंती जी सामाजिक हे असेल, अजून काय काय आमच्या संकल्पना असतील त्या सामाजिक आम्ही दवाखान्याला भेटी असतील, बाकीच्या काही गोष्टी असतील, ही जयंती आम्ही सामाजिक संदेश देऊन करणार आहोत, एवढं मी आव्हान या गडहिंग्लजच्या जनतेला करतो। सप्ताहाची पूर्ण तारीख सांगा। तसेच हा सप्ताह 22 तारीख ते 28 तारखेपर्यंत आम्ही चालू करणार आहे आणि जे प्रभाग आता काही आम्ही स्वच्छतेच्या मोहीम जो चालू केलं होतं, एका दिवसात एक प्रभाग स्वच्छ होऊ शकत नाही, पण गडहिंग्लज शहरातील अजून काही लोकांच्या आमच्याकडे प्रतिक्रिया येत होत्या की आमच्या प्रभागात अजून तुम्ही पोचला नाही किंवा हे झालं नाही। त्यामुळं आम्ही हा पूर्ण गडहिंग्लज शहर स्वच्छता करून या अजितदादांना आम्ही अभिवादन करणार आहोत। दिनांक 22 जुलै ते 28 जुलै हा कालावधी जनसेवा सप्ताह म्हणून संपूर्ण राज्यामध्ये राष्ट्रवादी पक्षातर्फे तसेच शासनाच्या वतीने हा सप्ताह घ्यायचा ठरवलेला आहे। गेल्या वर्षीपर्यंत आम्ही सर्वजण अजितदादांचा वाढदिवस असा आम्ही साजरा करत होतो, पण दुर्दैवानं ते एका ॲक्सिडेंटमध्ये निघून गेल्यानंतर आपल्याला आता यापुढं त्यांचा वाढदिवस न होता आता जयंती म्हणून साजरी करावी लागणार, याचं शल्य, याचं दुःख आपल्या सगळ्या राष्ट्रवादीच्या प्रेम करणारे कार्यकर्ते, त्यांच्या अजितदादांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते या सगळ्यांना असणारच आहे। पण
त्यांचं जे कार्य आहे ते अतिशय उत्तुंग कार्य आहे. अजितदादा म्हणजे एक अथक परिश्रम करणारे नेतृत्व होतं, दिलेला शब्द पाळणारं नेतृत्व होतं, निर्णय क्षमता आणि जनतेसाठी अखंड झटणारे ते नेते होते. शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक, विद्यार्थी यांना ते ज्यांना एक तो आधार होता. कृषी, सहकार, अर्थ आणि उद्योग, आरोग्य, शिक्षण, क्रीडा अशा आणि पर्यावरण अशा पायाभूत सुविधा यांच्यावर आणि सामाजिक विकासावर त्यांचा फार मोठा प्रभाव होता. त्या क्षेत्रात त्यांनी फार मोठं कार्य केलं होतं आणि त्याचाच ठसा आमच्या सर्वांच्या राष्ट्रवादीवर प्रेम करणाऱ्या आणि राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मनावर रुजलेला आहे. आणि म्हणून राष्ट्रवादीनं आणि गडिंग्लज शहर राष्ट्रवादीनं हा सप्ताह साजरा करण्याचा वेगवेगळ्या कार्यक्रमातून करण्याचं ठरवलेलं आहे. आमच्या या राष्ट्रवादीच्या सगळ्या नगरसेवकांनीसुद्धा, नगराध्यक्ष साहेबांनीसुद्धा हा सप्ताह संपूर्ण शहर स्वच्छ करून, कारण अजितदादांचा एक हातखंडा होता, स्वच्छतेचे ते भोगते होते आणि त्यामुळं त्यांचा तो वसा घेऊन संपूर्ण शहर स्वच्छ करण्याचं गडिंग्लज नगरपालिकेनं ठरवलेलं आहे. आणि उद्यापासून, परवा दिवशीपासून हा पूर्ण सप्ताह आणि येणारा काळसुद्धा स्वच्छ ठेवण्याचं एक मानस नगरपालिकेनं केलं. आम्ही राष्ट्रवादी पक्षातर्फे असे वृक्षारोपण वगैरे असे विविध कार्यक्रम या सप्ताहात घेऊन हा सप्ताह जनसेवा सप्ताह म्हणून साजरा करणार आहोत.